नीलाताईंना बोलायचंय मला वाटतं त्यांचा अंगठा दिसतोय. आवाज येतोय ताई? जय सद्गुरु ताई. आजचं ध्यान खूप छान झालं आणि शेवटच्या वेळी मला शंखध्वनी ऐकू येत होता आज. माहित नाही काय आहे. आणि तुम्ही रोज जे आमच्या मनावरती जे विचारांची रांगोळी घालताना, खरंच खरंच मोठी खूप सुंदर आहे. तुमचे खूप खूप मनापासून आभार ताई. खूप छान ध्यान आहे. खूप खूप धन्यवाद. तुमचं कौतुक वाटतंय. तुम्ही मला म्हणायचे नेहमी की मला बोलता येत नाही, पण आता तुम्ही बोलायला लागल्यात. नाही तर ते खरंच मला ध्यानातून खूप म्हणजे खूप प्रगती झाली. म्हणजे मला रागावरती कंट्रोल किंवा हे थोडंफार म्हणजे खूपच प्रगती म्हणलं तर चालेल. तुम्ही खूप मला काही दिलंय. मी खूप खूप ऋणी आहे तुमची ताई. खूप खूप धन्यवाद. तुला राधिका ताई. आत्मवंदन ताई, खूपच छान ध्यान झालं. नंतर मला 2-3दा झटके बसले. नंतर असं कुठे कुठे दुखत होतं ना, ते सगळं असं निघून गेलंय हे जाणवलं. धन्यवाद, एकदम धन्यवाद. खूप छान झालं. हा झालं. धन्यवाद ऋताताई, खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर ध्यान होतं. आणि जसं तुम्ही बोललात ना, आपण मथुरा धामात चालत आहोत, त्याच्या अगोदरच मला पांढऱ्या शुभ्र रंगाची गाय होती आणि इथे असा छान लाल रंगाचा टिळा होता. आणि तिने इथे असं चाटल्यासारखं झालं होतं मला. आणि त्याच्यानंतर तुम्ही मग सांगितलं की आता तुम्हाला पाठीवरती हे होणार आहे, स्पर्श होणार आहे. आणि खूप सुंदर होतं. म्हणजे निशब्द असतो ना, तसं काहीतरी झालं. डोळ्यातून पाणी येत होतं, मध्येच अंगावरती शहारे पण खूप येत होते. आणि कृष्णा बालरूपात पण दिसत होते, मोठ्यामध्ये पण दिसत होते, मांडीवर पण होते. म्हणजे खूपच वेगवेगळं होत होतं. मध्येच सुरुवातीला अजून एक की असं काहीतरी सोनेरी फुलपाखरू कसं तरी काहीतरी होतं ते. पहिले पंखासारखं दिसत होतं, पण ते काय होतं ते कळलं नाही. आणि तिथून मथुरा धामात एंट्री झाली. आणि खूपच छान. म्हणजे खूपच. कालचा अनुभव तर मी तुम्हाला सांगितलाय. काल मला खूपच एक गिल्ट होता आणि तो खूपच कमी झाला. काल दिवसभरही मला खूप शांत आणि छान वाटत होतं. आणि आजचं ध्यान तर खूपच छान. खूप खूप थँक्यू ताई. थँक्यू सो मच. ऋताताई, खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही शेअरिंग आणि केअरिंग, शेअरिंग आज आलाय, पण शेअरिंग आणि केअरिंग तुम्ही 4 वर्षापासून करताय. आमचं अंतर्बाह्य, माझं तर स्वतःच आयुष्य तुम्ही बदलून टाकलंय. मी इतकी अंतर्मुख झाले की पूर्वी मला इतकी चिडचिड व्हायची, फारकन मी कोणाकोणाला बोलायची, बहिणींना वगैरे. हल्ली मला असं कोणालाही बोलावंसं वाटत नाही. आणि तुम्ही जे लिहिलंय की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, हे मी तंतोतंत पाळते. हल्ली की असं वाटतं की आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना मिळावं. राज कपूरचं तुम्ही उदाहरण इतकं सुंदर दिलं. आणि गुरूंची म्हणजे फार सुंदर. गुरूंची माया ध्यानातून मिळते. अंतकबाह्य आपलं शुद्धीकरण होतं. मी पूर्वी माझ्या वह्या आणि वह्या भरल्या होत्या. तुम्ही बोलत असताना मी लिहत होते. मधला काही काळ बंद केलं, तर काल मी बहिणीला म्हटलं उद्यापासून मी संपूर्ण जितके चांगले पॉइंट्स असतील तिकडे मी लिहत जाईन. आणि आता आजपासून मी पॉइंट्स लिहायला सुरुवात केली. ताई, खूप खूप धन्यवाद. मला ना खरंच सांगते, मला आहे माझ्याकडे त्याच्यापेक्षा खूप बोलता येत नाही. खूप तुम्ही दिलंय आम्हाला. आणि तुम्हाला तुमचं देव कल्याण करो. खरंच सांगते, तुम्ही इतकं म्हणजे मला दिवसभर ते कानात घुमत राहतं आणि असं वाटतं की तुम्ही जे आम्हाला देता ऊर्जा, ती ऊर्जा आम्ही घेतो, पण तुम्हाला त्याच्यात किती त्रास होत असेल, शारीरिक मानसिक, दिवसभर. हा मी विचार करते. बहिणी बहिणी आम्ही संध्याकाळी जेव्हा उपासनेला बसतो तेव्हा हाच विषय काढतो की कसं त्यांना किती त्रास होतो. खूप धन्यवाद ताई. खूपच धन्यवाद. ताई, खूप खूप छान अनुभव होता. आणि जेव्हा तुम्ही म्हणाले की ती गाय आपल्या पाठीला चाटते, तर मला अक्षरशः तो अनुभव आला. अतिशय म्हणजे शहारे येत होती आणि जाणवत होतं की ती आपल्यावर प्रेम करते आहे आणि समोरूनही लाड करते आहे. खूप सुंदर फिलिंग होतं. खूप छान. खूप खूप धन्यवाद. नमस्ते ताई. खूप सुंदर अनुभव. कालचंही ध्यान खूप सुंदर होतं.
आणि खूप दिवसापासून मला असा मेसेज तुमच्याकडनं मिळत होता की कमी बोला, कमी बोला. म्हणून म्हणजे माझ्यासाठी असावा असं वाटत होतं. म्हणून मी कमी बोलत होते. आणि खरं तर आपण म्हणजे ज्या पेशात होतो तिथं बोलण्याचंच काम होतं. आणि तेच काम आपण घरी घेऊन येतो आणि प्रत्येकाला सल्ले देत सुटतो. काही वेळेला ते फार चुकीचं असू शकतं. आणि मला तसं वाटलं म्हणून मी खरंच कमी बोलायला लागले. पण छान वाटतंय. तसेच काही लोक आयुष्यातनं आपल्या दूर गेल्यामुळे सुद्धा रिलॅक्स वाटतंय. ते असणं आणि आपल्या आयुष्यात नसणं याने काहीच फरक पडत नाही असं जाणवलं. बऱ्याच गोष्टी असतात. आणि आज ध्यानामध्ये ज्या वेळेला तुम्ही म्हटलात की आपल्या गुरूंची दृष्टी आपल्यावर पडलीये, तर खरोखर त्या भगवानांची दृष्टी माझ्यावर पडली आणि मला इतकं ते कृपाळू, प्रेमळ असे असं वाटलं. आणि त्याच्या उबदार छायेत आपण आहोत. आणि त्यामुळे अंगावर रोमांच आले. आणि त्याच भावात मी खूप वेळ होते. आणि हे कामधेनू, अतिशय सुंदर कामधेनू दिसली. तिचा म्हणजे काहीच भाग दिसले शरीराचे, पूर्ण नाही दिसली ती. पण डोळे वगैरे दिसले. आणि ते डोळ्यातनं इतकं छान ती अशी सौंदर्यवती असावी असं वाटत होतं तिच्या डोळ्यात पाहून. खूप छान अनुभव आला. आणि व्हायब्रेशन तर खूपच आहेत. खूप खूप धन्यवाद ताई. खूप धन्यवाद. हा, बोलते. नमस्कार ताई, सर्वांना नमस्कार. मला असं वाटतं ही A to Z ही सिरीज जे ताई घेतायत ना, ही सिरीज म्हणजे अंतर्बाह्य बदलाची नांदी आहे. म्हणजे या संपूर्ण अल्फाबेट मधलं प्रत्येक लेटर आपल्याला नव्याने काहीतरी शिकवते. असं वाटतंय मला की फिरुनी नवी जन्मेन मी, असं काहीतरी अंतर्बाह्य होतंय, घडतंय. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन दिवसागणिक बदलतोय. कॉन्फिडन्सची लेवल वाढतेय, हॅपीनेसची लेवल वाढते, ग्रॅटिट्यूडची लेवल वाढते आणि एनर्जी लेवल तर खूप प्रचंड प्रमाणात वाढते. म्हणजे असं वाटतं दिवसभर आपण जिथे कुठे जातोय, प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की आपला ऑरा जो आहे ना, तो पूर्णपणे प्रकाशाने आणि एनर्जीने असा ओथंबून भरलेला आहे. म्हणजे सध्या परिस्थिती अशी आहे बाहेरच्या हीटमुळे, की खरं तर खूप त्रासदायक आहे ते सगळं. पण तरी पण ही एनर्जी आहे ती पुरते दिवसभर. आपला दिवस अगदी सहजपणे निघून जातो. आणि कालचा जो अनुभव होता, त्याच आपण म्हणतोय की आपली एनलाइटनमेंट होते, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रकाश भरतोय. आणि काल जे शिवलिंग तयार झालं होतं आपल्या शरीराभोवती, आणि तो पूर्णपणे प्रकाशाने भरलेलं ते शिवलिंग होतं. म्हणजे ती जी एनलाइटनमेंटची जी अवस्था होती ती नेमकी काय, ही काल खूप प्रकर्षाने जाणवली. असं बघायला गेलं तर आपल्या आयुष्याची वाट, म्हणजे मला तरी असं वाटतं की मी माझ्या संदर्भात बोलले तर खूप खडतर वाट आहे, होती. वाटेत खूप काटेकुटे आहेत. पण तरी तो प्रत्येक काटा हसत हसत दूर करण्याचं सामर्थ्य टेक्निक ताईंनी आपल्याला दिलंय. माझ्याकडे आहे खूप काही सांगण्यासारखं, पण मी वाट बघते. ती वेळ येईल तेव्हा मी त्याबद्दल नक्की बोलेन. पण आज मी जे काही आहे ते सगळे ताईंमुळे आहे. ताईंनी म्हणजे आजचा जो विषय होता शेअरिंग, या एका गोष्टीमुळे मी पुढे व्यक्त होऊ शकले. आणि त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा निर्णय अगदी समर्थपणे घेऊ शकले. आणि त्याच्यासाठी जे जे काही करावं लागतंय ते ताईंच्या साथीने, ताईंचं बोट पकडून मी करतेय. मी ताईंचे धन्यवाद नाही मानणार, ताईंच्या ऋणातच राहू इच्छिते. ताई, तुम्ही आहात म्हणून मी आहे. प्रणाम महोदय. आजचं ध्यान नेहमीप्रमाणेच खूप छान आणि डीप झालं. म्हणजे असं बाहेर यावंसंच वाटत नव्हतं. मग त्याच्यानंतर कामधेनूचं एवढं सुंदर दर्शन झालं ना, खूप अशी पूर्ण सजवलेली ते झूल, शिंग सजवलेली, पायात तोडे वगैरे. त्याचा आवाज तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे खूप छान तो घुंगरांचा आवाज येत होता. आणि मथुरा आणि लोणी. तर ते तुम्ही उच्चार केला ना, तर ते रमण रेतीचं आठवलं, की तिथली ती रमण रेतीमधली ती वाळू किंवा ती माती ती पण अशी लोण्यासारखी खूप छान अशी
अंगाला अगदी आल्हाददायक वाटते. त्याची खूप आठवण आली. खूप सुंदर ताई. खूप छान दर्शन झालं आजचं पण. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप अगदी तळमळीने आमच्यासाठी हे करत असता. नाही का प्रत्येक गोष्टीमधून आम्ही अगदी अष्टपैलू अ, व्यक्तिमत्व व्हावं अशी तुम्हाला तुमची सतत धडपड असते. त्याप्रमाणे तुम्ही एक मधुमक्खीप्रमाणे प्रत्येक फुलावरचे परागकण वेचून ते आमच्या ज्ञानात भर घालता. खूप खूप धन्यवाद ताई. आजपासूनही आपण कामधेनू आपल्या बरोबर घेऊन फिरूया. अ, ताई, एक विनंती करायची होती की आपण आता यावर्षी पण पावसासाठी प्रार्थना करायची का? योग्य ठिकाणी योग्य पाऊस पडावा म्हणून. हो, अगदी या क्षणापासूनच करूया. हो. मी खरं तर इतकं डोळ्यात पाणी आणि कंठ दाटून आलंय. मी तुमच्या ऋणातच राहू इच्छिते, तुमच्या प्रेमातच राहू इच्छिते. मी तुमची सगळ्यांची एक मैत्रीण आहे. बस इतकंच. व्यक्त होणं खूप कठीण जातं. कोणाकोणाची मी किती नावं घेऊ? तुम्ही माझ्या हृदयात आहात सगळेजण. धन्यवाद खूप ताई, छान ताई. की जाणीव करून दिली. पावसासाठी आपण प्रार्थना करूया की सगळीकडे पर्जन्यवृष्टी होते. हे ऊन, जी दाहकता आहे ती कमी झालीये. काळे ढग चारी बाजूनी दाटलेत. विजा कडकडतात आहेत. मधूनच आपल्याला इंद्रधनुष्याचं दर्शन होतंय. हे इंद्रधनुष्याचे सप्तरंग या चराचरात पसरतात आहेत. रिमझिम रिमझिम पावसाची सुरुवात झालीये. उन्हाची दाहकता पूर्ण गेलीये. सगळीकडे पाऊसच पाऊस. विजा कडकडतात आहेत. गारा पडतात आहेत. जिथे जिथे पावसाची गरज आहे तिथे तिथे पाऊस येतोय. शेतकरी वाट बघतात आहे या पावसाची. आपण सगळेच वाट बघतो आहोत. सुखावून टाकतोय तो या धरणी मातेला. धरणी माता ही त्याची वाट बघते ना आतुरतेनं. ती ओली चिंब झालीये. हिरव्या भरजरी शालूनं नटलीये. सगळीकडे समृद्धी आहे, सुख आहे, संपदा आहे. सगळे आनंदात आहेत. आपली लेकरं बाळ त्या पावसाच्या पाण्यात नाव सोडतात आहेत. ही नाव खूप नाचतात आहे. आपण सगळेजण या पावसात नृत्य करतोय, नाचतोय, झेलतोय गारांना आपल्या हातात आणि खळखळतं हसू आहे आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर. सगळेजण सुखी झाले आहेत, आनंदात आहेत. हे पावसा, तू असाच बरसत राहा. सगळ्यांचं कल्याण कर. इथल्या शेतकरी माऊलीला, कामगारांना, सगळ्यांना सुखात ठेव. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. खूप खूप धन्यवाद उज्ज्वलाताई, तुम्ही आठवण करून दिली. आज चांगला दिवस आहे, अधिक मासाची एकादशी आहे. मी इथेच
डोळे भरल्या अवस्थेत आपला निरोप घेते. कंठ दाटून आलाय, बोलता येत नाही.